नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 26 मार्च 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न पडत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? देशात 100 नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक सी, भारत औद्योगिक विकास योजना. काय? भारत औद्योगिक विकास योजना या योजनेला मंजुरी दिली आहे. कोणी? केंद्रीय मंत्रिमंडळाने. कशासाठी? तर देशामध्ये 100 पेक्षा या ठिकाणी जास्त नवीन प्लग अँड प्ले औद्योगिक पार्क विकसित करण्यासाठी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केलेलं आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर छत्तीसगड या राज्य सरकारने धर्म स्वातंत्र्य विधेयक, ज्या बिलाचं नाव आहे फ्रीडम ऑफ रिलिजन बिल 2026, हे या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. विधेयकाचं नाव काय आहे? तर धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026. आणि या विधेयक या ठिकाणी मंजूर करण्यामागचं उद्दिष्ट काय आहे? सक्तीचे आणि बेकायदेशीर धर्मांतर रोखणे या उद्देशाने या ठिकाणी हे धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 या ठिकाणी बिल हे मंजूर करण्यात आलं आहे छत्तीसगड राज्याच्या अंतर्गत. क्लिअर? सुरुवातीलाच आपण छत्तीसगड बद्दल चर्चा करूया. स्थापना झाली या राज्याची 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई, राज्यपाल आहेत रामेन डेका, राजधानी आहे नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती आणि कांजरघाटी, आणि 3 महत्त्वाचे धरण गँगरेल, मुरमसिली आणि कोटाघाट. या ठिकाणी आपली जी काही 3 महिन्याची PDF आहे या ठिकाणी उद्या सकाळी लॉन्च होणार आहे. जानेवारी 2026 ते मार्च 2026 3 महिन्याची या ठिकाणी PDF असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पहिले जे काही 3 महिने आहेत जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या 3 महिन्याचे या ठिकाणी प्रत्येकी 150 चालू घडामोडीचे संभाव्य प्रश्न आपण त्याच्यामध्ये दिले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत त्याच्यावरती सुद्धा 1 लाइनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर दिलेले आहेत. तर लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या मोबाईलमध्ये फोनपे, गुगल पे ओपन करायचं आहे. पेमेंट फक्त तुम्हाला QR कोड स्कॅनच करून करायचा आहे. हा QR कोड स्कॅन करा, 50 रुपयाचं पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट या मोबाईल नंबरला व्हॉट्सअपला पाठवा. मोबाईल नंबर आहे 96 730 58 600. बरोबर? व्हॉट्सअपला या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करतो आणि उद्या सकाळी 10 वाजता तुम्हाला या ठिकाणी PDF दिली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढून घेऊ शकता. ठीक आहे? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. भारताने स्वदेशी बनावटीच्या फ्लोटिंग लिडार बॉय सिस्टीमची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. तर ही फ्लोटिंग लिडार बॉय सिस्टीम कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, NIOTO. NIOTO म्हणजे काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियन टेक्नॉलॉजी. मराठीमध्ये म्हणता येईल राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था, ज्याची स्थापना नोव्हेंबर 1993 मध्ये झाली आणि त्याचे वर्तमानमधील डिरेक्टर, संचालक आहेत बालाजी रामकृष्णन, असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी NIOT ने काय केलेलं आहे? तर या ठिकाणी भारताने स्वदेशी बनावटीच्या फ्लोटिंग लिडार बॉय सिस्टीमची यशस्वी चाचणी घेतली आहे, जी या ठिकाणी सिस्टम NIOT म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियन टेक्नॉलॉजी या संस्थेने विकसित केली आहे. हे विकसित करण्याच्या मागचा उद्देश काय? तर सागरी परिसरातील वाऱ्याचा वेग, वाऱ्याची दिशा आणि त्यातील बदल मोजणे या उद्देशाने या ठिकाणी हे डेव्हलप करण्यात आलेलं आहे. NIOT हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स स्कीम कोणत्या राज्याच्या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याच्या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्यात आलेली या ठिकाणी ही स्कीम आहे. स्कीमचं नाव आहे इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स स्कीम. 2 पॉईंट लिहून घ्या. कुटुंबातील मुख्य कमावत्या सदस्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास इंदिराम्माची हमी देऊन कुटुंबाला आर्थिक अडचणींपासून वाचवण्याची ही योजना आहे. ही योजना एक सार्वत्रिक कल्याणकारी उपाय म्हणून तयार करण्यात आलेली योजना आहे, जी उत्पन्न किंवा सामाजिक दर्जाच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता या ठिकाणी लाभ देते, बेनिफिट
या ठिकाणी प्रदान करते, बरोबर. तर तेलंगणा या राज्य सरकारने इंदिराम्मा फॅमिली लाईफ इन्शुरन्स स्कीम या ठिकाणी राज्याच्या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे. तेलंगणा स्थापना 2 जून 2014ला. मुख्यमंत्री आहेत रेवंत रेड्डी. राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न क्रमांक 4. कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ज्याला आपण बोलतो ISA आणि ISAचा फुल फॉर्म काय, इंटरनॅशनल सोलार अलायन्स, ज्याला मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय सौर आघाडी. तर या ISAचा 118व्या क्रमांकाचा सदस्य देश या ठिकाणी बनलेला आहे. तर पर्याय क्रमांक ए रोमानिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर रोमानिया देश या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा या ठिकाणी 118व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे. या ठिकाणी ISA बद्दल बोलण्यात आलं तर त्याच्याबद्दल काही पॉईंट्स लक्षात घेऊया. लक्षात घ्या, सर्वप्रथम पहिला पॉईंट, ISAचा फुल फॉर्म आहे या ठिकाणी इंटरनॅशनल सोलार अलायन्स, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय सौर युती, ज्याची निर्मिती 30 नोव्हेंबर 2015ला झाली. स्थापना पॅरिस फ्रान्स या ठिकाणी. मुख्यालय गुरुग्राम हरियाणा या ठिकाणी. महासंचालक आहेत आशिष खन्ना. अध्यक्षपद आहे भारताकडे. उपाध्यक्षपद आहे फ्रान्सकडे. कोणत्या क्षेत्रामध्ये काम करते तर अक्षय ऊर्जा. ISAचं उद्दिष्ट काय आहे तर लिहून घ्या, सौर ऊर्जा वाढवणे, सौर ऊर्जा निर्मितीचा खर्च कमी करणे, सौर नवकल्पना आणि गुंतवणूक मागणी एकत्रित करणे हे ISAचे मागचे उद्दिष्ट आहे. ISAची स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष यांनी 2015मध्ये केली होती आणि आता लेटेस्ट 118व्या क्रमांकाचा सदस्य देश बनला आहे रोमानिया. पुढचा प्रश्न क्रमांक 5. कृषी सखी उपक्रम हा जो काही इनिशिएटिव्ह आहे तो कोणत्या संस्थेने सुरू केलेला आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भारतातील कृषी विमा कंपनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय, भारतातील कृषी विमा कंपनी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. हा उपक्रम कृषी क्षेत्रातील महिलांच्या योगदानाला मान्यता देण्यावर आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षेवर लक्ष केंद्रित करतो. हे पाऊल संयुक्त राष्ट्रांनी 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्याच्या अनुषंगाने आहे. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. तर कृषी सखी उपक्रम भारतातील कृषी विमा कंपनीने या ठिकाणी या संस्थेने सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. जनविश्वास तरतुदींमधील सुधारणा विधेयक 2025 अलीकडेच संसदेच्या कोणत्या सभागृहातून मागे घेण्यात आलेलं आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. राज्यसभा आणि लोकसभा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉईंट लिहून घ्या. याच्या मागचा उद्देश काय तर लिहून घ्या, किरकोळ गुन्ह्यांचे गुन्हेगारीकरण कमी करणे, दंडात्मक तरतुदी सुलभ करणे आणि ईज ऑफ डुईंग बिझनेसला प्रोत्साहन देणे, या सर्व गोष्टीतून या ठिकाणी संसदेच्या या सभागृहातून मागे घेण्यात आलेला आहे जनविश्वास विधेयक 2025. पुढचा प्रश्न क्रमांक 7. भारतीय नौदलाने हिंद महासागरातील शिवसागर उपक्रमाची दुसरी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कोची हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर कोची या ठिकाणी दुसरी आवृत्ती या ठिकाणी आयोजित केली आहे. कशाची तर भारतीय नौदलाने हिंद महासागरातील शिवसागर या उपक्रमाची. उद्देश काय आहे तर सागरी चौकटी अंतर्गत कार्यान्वयन अंतर कार्यक्षमता वाढवणे, सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करणे आणि सागरी सहकार्य मजबूत करणे, या सर्व उद्देशाने या ठिकाणी ही दुसरी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती. कोणत्या ठिकाणी कोची या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 8. फूल देई हा जो काही सण आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जात असतो. तर पर्याय क्रमांक ए, उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी साजरा केला जात असतो फूल देई हा सण. हा सण वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक आहे आणि तो वसंतोत्सव किंवा सुगीचा सण म्हणून या ठिकाणी दरवर्षी सेलिब्रेट केला जातो फूल देई या नावाने. कोणत्या राज्याच्या अंतर्गत उत्तराखंड. जाता जाता उत्तराखंडबद्दल आपण चर्चा करूया. स्थापना झाली 9 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी. राज्यपाल आहेत गुरमीत सिंह. राजधानी आहे देहराडून. 5 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान जिम कॉर्बेट, राजाजी, व्हॅली ऑफ फ्लावर्स, नंदादेवी आणि गंगोत्री आणि 2 महत्त्वाचे धरण तेहरी आणि कोटेश्वर. पुढचा प्रश्न क्रमांक 9. ब्रिटिश सरकारतर्फे कोणाला मानद नाईटहूड पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एन चंद्रशेखरन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? एन चंद्रशेखरन असं त्यांचं नाव आहे. ब्रिटिश सरकारतर्फे या ठिकाणी एन चंद्रशेखरन यांना मानद नाईटहूड पदवी या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे. हे जे काही एन चंद्रशेखरन आहेत कोण आहेत? टाटा ग्रुपचे अध्यक्ष आहेत.
ब्रिटिश सरकारकडून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे आणि याच्या मागचं कारण काय आहे या ठिकाणी पुरस्कार देण्याच्या मागचं, तर भारत UK व्यावसायिक संबंध दृढ करण्यामध्ये त्यांचं या ठिकाणी योगदान आहे, त्याच्यामुळे त्यांना या ठिकाणी ब्रिटिश सरकारतर्फे मानद नाईटहूड पदवी या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे. जाता जाता प्रश्न आहे पुरस्काराबद्दल, तर लेटेस्ट पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करून जाऊया. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना, बालसाहित्य पुरस्कार 2025 सुरेश सावंत यांना, 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना, चिंता रवींद्रन पुरस्कार शरणकुमार लिंबाळे यांना, टर्नर पुरस्कार नेना कालू यांना, नृत्य कलानिधी पुरस्कार उर्मिला सत्यनारायणन यांना, सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार 2026 सीता अशोक शेळके यांना, बिली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 डॉक्टर चंद्रकांत लहरिया, CEO ऑफ द इयर पुरस्कार समीर कनोडिया, MP बिर्ला स्मृती पुरस्कार यशवंत गुप्ता आणि संगीता कलानिधी पुरस्कार 2026 डॉक्टर जयंती कुमारेश. पुढचा प्रश्न क्रमांक 10. दरवर्षी जागतिक पुनर्वापर दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जात असतो? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. याच महिन्यामध्ये 18 मार्चला आपण दरवर्षी जागतिक पुनर्वापर दिवस म्हणजेच ग्लोबल रिसायकलिंग डे म्हटलं तरी काय हरकत नाही, बरोबर. तर उद्देश काय, तर पुनर्वापराचे म्हणजेच रिसायकलिंगचे महत्त्व सांगणे, नैसर्गिक संसाधनांचे जतन करणे आणि कचरा कमी करण्याविषयी जनजागृती करणे या उद्देशाने आपण दरवर्षी 18 मार्चला जागतिक पुनर्वापर दिवस म्हणून आपण साजरा करतो. याला सुरुवात 2018 मध्ये ग्लोबल रिसायकलिंग फाउंडेशनद्वारे या दिवसाची सुरुवात करण्यात आली होती. ठीक आहे, प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. पुढचा प्रश्न क्रमांक 11. 2025 मध्ये मिथेनचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या तेल आणि वायू स्थळांची संख्या कोणत्या देशामध्ये सर्वाधिक होती? तर पर्याय क्रमांक B. तुर्कमेनिस्तान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2025 मध्ये मिथेनचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्या तेल आणि वायू स्थळांच्या संख्येच्या यादीमध्ये तुर्कमेनिस्तान या देशामध्ये सर्वाधिक याची या ठिकाणी संख्या होती. मध्य आशियातील हा एक देश आहे तुर्कमेनिस्तान. राजधानी आहे अशकाबाद. चलन आहे तुर्कमेनिस्तानी मनात आणि या ठिकाणी राष्ट्रपती आहेत सेरदार बर्दीमुह मेडो असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 12. वंशभेद निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस कोणत्या तारखेला पाळला जात असतो? तर पर्याय क्रमांक A. 21 मार्चला आपण दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वंशभेद निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस साजरा करतो. उद्देश काय, तर वर्णभेद, वंशभेद आणि जातीय भेदभावाचे निर्मूलन करणे आणि समाजामध्ये समानता व मानवाधिकार टिकवून ठेवणे या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करतो. आणि याच्याबद्दल एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 21 मार्च 1960 रोजी दक्षिण आफ्रिकेतील शार्पविले येथे वर्णभेदी कायद्यांविरुद्ध शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या लोकांवरती पोलिसांनी गोळीबार केला होता. या घटनेची आठवण म्हणून देखील हा दिवस आपण पाळत असतो 21 मार्चला दरवर्षी वंशभेद निर्मूलन आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, महिला प्रीमियर लीग 2026 जे काही विजेतेपद आहे ते कोणी जिंकलेलं होतं? KKR, RCB, MI की DC? तर ज्या आपण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.